आता आपल्याला सुट्टी लागली आहे, म्हणजे आता आपण रोज खेळ खेळूया. हो खेळूया, पण काहीतरी नवीन पण करूया. एक बोलू, चल की खेळायला. शाळा बंद आहे म्हणून नाराज आहेस का? शाळा सुरू झाली तरी मी नाही जाऊ शकणार. का? आई म्हणाली की फी नाही, पुस्तकं नाही आणि यंदा शाळा पण नाही. म्हणजे तू शिकणारच नाही? आई, गोलू बोलत होता की त्याला शाळेत नाही जाता येणार, का ग? कारण की त्याच्याकडे फी भरायला पैसे नाही आणि पुस्तक सुद्धा नाही. अरे देवा, असं एखाद्याचं शिक्षण नाही बंद झालं पाहिजे. पण यात मी तरी काय करू शकते? मी थोडी शिकवणार त्याला. का नाही? शिकू शकशील. ए मीरा, आपण क्लास घ्यायचा का? क्लास? आणि कुठं? गल्लीत? हां, गल्ली क्लास. ए राणी, आम्ही ना फ्री गल्ली क्लास सुरू केलाय. तुम्हाला दोघांना यायचंय का? फ्री गल्ली क्लास संध्याकाळी 5 ते 6. फ्री म्हणजे फ्रीच ना? फी नाही ना? नाही रे, फी नाही, पण फक्त क्लासमध्ये नीट बसायचं. आम्हाला गोष्टी शिकवणार का? हो, गोष्टी पण आणि ABCD सुद्धा. चला आता आपल्या क्लाससाठी अजून मुलं शोधायचे. चप्पाचोरी, गरम मसाला, पाणीपुरी. ऐका ना, आम्ही ना फ्री गल्ली क्लास सुरू करतोय 5 ते 6. तुम्ही येणार का? कुठे आहे गल्ली क्लास? महादेवाच्या मंदिराच्या समोर. बरं, आम्ही उद्यापासून येतो. ताठ उभा सारे सगळे, असं का बसलाय? माझ्या मागं बोलायचं आता सगळ्यांनी. A for apple. A for ऑटो. ऑटो कोण म्हणलं? माझ्या बाबांकडे ऑटो आहे ना, म्हणून. हे बघ, जर तू असं केलं ना तर सगळ्यांनाच वेगळं वेगळं शिकावं लागेल. म्हणून A for ॲपलच. आता माझ्या मागं बोला. B for ball. B for ball. C for cat. C for cat. D for dog. D for dog. E for elephant. E for elephant. F for fish. F for fish. ओके, तर मुलांना उद्याचा अभ्यास लिहून घ्या. मराठीचे 50 शब्द, हिंदीचे 50 शब्द, इंग्रजीचे 50 शब्द, हे सगळं लिहून आणायचं उद्या. आणि क्लासला यायला उशीर नाही करायचा, वेळेत यायचं सगळ्यांनी. ए गोलू, ये की इकडे. काय रे, कसा वाटला क्लास? हो, छान आहे, पण मी रोज येऊ नाही शकत. का? आई मला पाणी भरायला लावते आणि कधी कधी दुकानात कामाला. मग तू शिकलं नाही तर मोठं कसं होशील? मला शिकायचंय, पण माझ्याकडे काहीच नाहीये. पुस्तकाकडे जाऊन आपण सांगू. काय सई, गल्ली शाळा चालू केली वाटतं. हो काका, शाळेला सुट्टी आहे पण शिक्षणाला नाही. बरं बरं, चालतंय चालतंय. काका, तुमच्याकडं काही जुनी
पेन पुस्तकं असलं तर द्या ना. का ग कशाला? अहो काका, आम्ही गल्ली क्लास सुरू केला ना. गरीब मुलांसाठी अभ्यासाला लागणारे वस्तू आम्ही गोळा करतो. थांब जरा पाहतो, असले तर देतो तुला. ही घे, माझ्याकडे बरेच दिवस पडून आहे, कोणी घेतली नाही, तुझ्या उपयोगी येईल, घेऊन जा. ठीक आहे. ओ काकू, बोल ना. तुमच्याकडं अजूनही वही पेन पुस्तकं आहे का? आम्ही मुलांना शिकवतो. बघते आहे का, थांब जरा. आहे कंपास, वही, पुस्तक, वही थोडी लिहिलेली पानं आहे, चालेल का? थँक्यू काकू. अरे वा, एवढं सगळं जमवलंस? हो, आता मी उद्या हे गोलूला देणार. बरं ठीक आहे, तुझं काय असेल ते बघ उद्या. चल जेवण करायला. ठीक आहे, 2 मिनिटात आले. अय गोलू, काल मी क्लासला नाही येऊ शकलो. अरे ठीक आहे रे, पण तू हे धर. आता तू शिकायचं, थांबायचं नाही. म्हणजे हे माझ्यासाठी? हो, पण एक अट आहे, आजपासून रोज क्लासला यायचं. हो, मी नक्की येईल. हां, तर मुलांनो, सगळ्यांना आपली आपली स्वप्न सांगा. राणी, तुझं स्वप्न काय आहे? माझं स्वप्न आहे की मला मोठं होऊन मोठं घर बांधायचंय. तुझं? माझं स्वप्न नवीन सायकल. आणि गोलू तुझं? माझं स्वप्न आहे की मी मोठा होऊन शिक्षक होणार. का शिक्षकच का? कारण मला आज कळालं, शिक्षक म्हणजे फक्त मोठा नसतो, शिक्षक म्हणजे प्रत्येकाला मोठं करतो. वा गोलू वा, खूप भारी बोलला. सगळ्यांनी ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा.